वासुदेवाला तवसुदेवाला सकज पारी हरि नाम बोला वासुदेवाला तवसुदेवाला सकज पारी हरि नाम बोला दान पावला दादा दान पावला सुखाचं दुःखाचं दान पावलं देवाच्या नामाचं दान पावलं पापाचं पुण्याचं दान पावलं हरीच्या नामाचं दान पावलं वासुदेवाला वासुदेवाला सकज पारी हरि नाम बोला वासुदेवाला वासुदेवाला सकज पारी हरि नाम बोला वासुदेव सांगतो कारण ऐका अरे वासुदेव सांगतो कारण ऐका जीवनाची कशी झाली ही व्यथा सुखा दुःखात सांगतो ऐका हालत अरे हरीची तुम्ही ऐकावी कथा वासुदेवाला वासुदेवाला सकज पारी हरि नाम बोला हरि नाम बोला वासुदेवाला वासुदेवाला सकज पारी हरि नाम बोला किती गोड होत खोटं बोलत नाही दादा मी जन्मल्यापासून मला वासुदेव दिसलाच नाही खरंय का खोटं आमच्या जमान्यात पावाला आला तर पावाला आला पप्पाला बोलवा आणि मम्मीला बोलवा आम्ही पाववाल्यावरची लेकर दादा वासुदेवावरची नाही तुम्ही आम्हाला कसं काय बरं आमच्याकडनं अपेक्षा तरी कशी ठेवता तुम्ही म्हणजे कसं किती अवघड आहे होता का वासुदेव कार्य तरुण मंडळी आपल्या जमान्यात वासुदेव होता का आम्ही जन्मलो ना सकाळ सकाळी यायचा पाव 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 आम्ही तोंड घेऊन म्हणायचो मम्मी पाव मी पैसा नाही पापा पाव आम्ही पावायच्या लायकीचीच नव्हतो दादा इमानदारीनं सांगते ही दिवस होती पहिली माय लेकराला झोपी घालायची तर अंगाई म्हणायची प्रेम असायचं त्या शब्दांमध्ये निंबोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला कपाळी निंबोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला कपाळी आज माझ्या पाडसाला किती साधे शब्द आहेत आज माझ्या पाडसाला झोप का गईत नाही निंबोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला कपाळी निंबोनीच्या झाडा मागे चंद्र चोपला कपाळी नरी नरी पहिली आजी लेकराला रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगायची शब्द किती सुंदर होते लेकराला म्हणायची आकाशी झेप रे पाखरा सोनी सोन्याचा पिंजरा सोनी सोन्याचा पिंजरा पहिली माणसं काम करायची हाताने पायाने काम असायचं पण मुखाने भगवंताचं नाम असायचं ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी पाहू दे आभाळात माया तुझी आम्हावरी राहू दे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी पाहू दे लक्ष्मीच्या हातातली चवरी भाभी बरे खाली पिढा पिढा जाती तुरी किरपा तुझी आम्हावरी सदा काळी राहू दे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी पाहू दे आभाळात माया तुझी आम्हावरी राहू दे फिरत्याचा आकार प्रगती दिशी मातीला आकार विठ्ठला तू विडा विठ्ठला तू विडा इतकं साधं गोड अर्थपूर्ण सोडून दिलं आजकालची गाणी ऐकली लय पॉझिटिव्ह काळी महिना दिसतेस तरुण अरे वा पॉझिटिव्हिटी महाराज होईल करोना जाशील मरण लोक तुला टाकत्याल पुरण घे ग प्रेम करण
परमार्थानं काय पेटती होय ग तू? काय गाणी महाराज, अगो बाय अरे पुढं काय? अरे 15 दिवस झालं एक गाणं ऐकते, अजून अर्थ कळला नाही. बदाम बदाम काचा बदाम कवा पकायचा, मेलो रे नका रे. अरे लय साध आहे र, साधं सोडून अवघडात कशामुळे? बरं चूक तुपली आपली नाहीच महाराज. इमानदारीनं सांगा माय मावल्या, लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हारीपाट देता होय ग? ए बाया काय देता ग? होय ग? ए काय देता ग? काय देता? काय देता? अजून तांडी घेऊन मोबाईल म्हणता, कस करू ग तुमचं? म्हणजे इट इज करेक्ट ना की तुम्ही मोबाईल वागवा, संस्कार आपले. आणि तुम्ही अपेक्षा कसं ठेवता ग तुमच्या लेकरांनी तुम्हाला सांभाळावं? कार्टूनवरचा गबाळ तुम्हाला सांभाळणार आहे का? छत्रपती पोटी जन्माला आले यात वाद नाही माझी माय, पण छत्रपती मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती संभाजीराव, छत्रपती शहाजीराजांच्याच पोटी जन्माला काय यावे? जिथे संस्कार आहे, संस्कृती, देशाची आधार आहे, मातीची कदर आहे, संत भगवंत आणि योगी तिथेच जन्माला येतात. हे लक्षात ठेवा. कुणाच्याही पोटी जन्माला आले असते ना, कूस पावन लागते. दोष देत जाऊ नका लेकरांना. ही संगतीनं वाईट झालेली माणसं, पोरं वाईट नाहीत दादा, पण इमानदारीनं सांगा दादा, दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास आणि सिगारेटचा पहिला श्वास माणूस कधी स्वतः पैशाने घेतो का? खोटं बोलू नका. सगळं गाव काही व्यसनमुक्त दिसत नाही, बोलत जा. तोंडावून कळतंय कोण खातंय कोण पितंय ती महाराज. हां, पटापट बोलत जा. दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास माणूस कधी स्वतःच्या पैशाने घेतो का? पहिल्यांदा घेतो का? मग हा देणारा कोणतरी दानशूर कर्ण असतो, असतो की नाही? मग ते गावातले कर्ण हुडका आणि अंधारात नेऊन ठोका. त्यांना म्हणाव तुमच्या दानवीरामुळे आमची पिढी बरबाद व्हायला लागली, पाया पडतो तुमच्या दान धर्म कमी करा जरा. घे र थोडी घे, अरे घटवर घे, अरे घे घटन काय होत नाही, घे तुला सांगते घटन कसं काय होत नाही. ती अख्या घटन ह्याची इस्टेट गेली महाराज, गेली का नाही? अरे कशामुळे रे दादा? पण आपण एवढे अल्पबुद्धीचे की आपण लोकांचं ऐकावं. मी तर ढेकळं कुणाचं ऐकत नाही. अहो मला माझ्या मैत्रिणी म्हणतात, अक्कल आहे का तुला? म्हणतात तुझं वय काय, तू करती काय? अगं तुझ्या वयात असं स्कूटीवर भुरभूर भुरभूर फिरायचं, जरा इकडनं झटका जरा इकडनं झटका मारायचा, असं स्टायलिश ब्रँडेड राहायचं. अगं एवढं चांगलं आहे तुझं, एवढं जिने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन, हे दिलं सोडून डांगऱ्यागत कंबर बांधतीन इठली ठलच करी ती. ही वय का इठली ठल करायचं का हो? पोरगी वरातीत नाचली तर सुशिक्षित, आणि कीर्तनात नाचली तर अशिक्षित, मूर्ख, बिंडोक, अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, हो की नाही? ज्याला मटण चावण्यात त्यानं माळ घातली तो महाराज. अरे वा! आणि आम्ही तरुण वयात परमार्थ केला, आम्ही पत्राज. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला, करीन तरी काय, तपच करणार. बघायच्या काळात त्यानं सगळं बघून घेतलं. सांगते लोकांचं बोलणंही मनावर घ्यायचं नाही, प्रशंसाही घ्यायची नाही. पंचतंत्र नावाचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये 5 अशा टेक्निक सांगितल्या ज्या माणसाला भल्या भल्याला बोलवू शकतात. त्यातलं पहिलं टेक्निक आहे प्रशंसा. भल्या भल्या ज्ञानाला ज्यानं खड्ड्यात घातलं ती आहे प्रशंसा. नुसतं कीर्तन झाल्यावर म्हणायचं ताई काय कीर्तन केलं, ताई मंडपावरच, मंडपात सुद्धा नाही. आता ह्याची अक्कल ताईला पाहिजे की तो शहाणा आहे, तू मूर्ख आहे. लोकांच्या बोलण्याने कधी सुद्धा झाडावर चढायचं. संयम ठेवा, धीर ठेवा. जेवढे लवकर वर जाल तेवढे लवकर खाली याल. संयमाने, धीराने, कष्टाने मिळवलेली प्रसिद्धी पैसा कुठेच जात नाही. माझ्याकडे बघू नका, मी 17 वर्ष झालं कीर्तन करते, तेव्हा आता नाव आहे. गेल्या वर्षी महाराज होऊन आज पाकिट घेणारी माणसं नाही आम्ही. समजून घ्या, जिथे धीर नाही, संयम नाही, तिथे कधीच प्रगती शेवटपर्यंत टिकत नाही. थोडा विश्वास ठेवा. एक पोरगा माझ्याकडे आला, मला ताई मी एक झाड लावलंय, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, झाड वाढत नाही. शक्य आहे का? शक्य आहे का? पाणी घालताय, खत घालताय, झाड प्रॅक्टिकल विचार करा. वाढलं पाहिजे? म्हणलं वेडा आहेस का? पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. चुकलं का? चुकलं? काय चुकलं? हा, ही लोकांच्या उपटायच्या सवयीमुळेच लोकांचं चांगलं होत नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. म्हणून आपलंही झाड राहू द्या, लोकांचंही झाड राहू द्या महाराज. तर मग थोडं कष्टाचं असू द्या, पण सत्य असू द्या. थोडा वेळ लागेल, वेळ लागेल, पण धीर ठेवा.
कोरोनाच्या काळात थोडा संयम, थोडा धीर, थोडा विश्वास दाखवला असताना एवढी माणसं मेली नसती. लोकांच्या भीती घाल्यानं आपण भिलो. घातली या भय नरका जाणे. थोडा विश्वास ठेवायला पाहिजे होता. कोरोनाचा विषाणू दिसला, बघा दिसला, सायंटिफिकली दिसला. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवा. देव तारतो दादा. तरले तरती हा भरवसा, नाम धारकाचा ठसा. हा विश्वास आहे संतांकडे. हा विश्वास आहे म्हणून संत काही झाले, बरे झाले देवा, निघाले दिवाळे पर्या दुष्काळे. विश्वास आहे मागे पुढे उभा, आली आघात घालोनिया भार, राहिलो निश्चिंती निरविले संती. हा विश्वास, हा विश्वास आम्हाला जगण्याचं बळ देतो. आणि जिथं विश्वास नाही तिथं विचार करावा लागतो. देह जाईल जाईल त्याशी काळ बघाईल, देह जाईल जाईल त्याशी काळ बघाईल, काळ बघाईल त्याशी काळ बघाईल, काळ बघाईल त्याशी काळ बघाईल, देह जाईल जाईल त्याशी काळ बघाईल, देह जाईल जाईल त्याशी काळ बघाईल, हे दिवस आहे. सकाळ झाली रात्र होणार आहे, रात्र झाली सकाळ होणार आहे. जन्माला आलाय मरणार आहे. आत्मा हे एकमेव सत्य आहे, लक्षात ठेवा. मग विचार करा, दिवस बदलणार आहेत, जाणार आहे आपणही. किती किती क्षणाचा विचार करावा. कर्ण गाडी करत होते, कधीतरी कर्ण वाचा बरं का. माझी विनंती आहे तुम्हाला, कर्ण वाचा. अर्जुनापेक्षा श्रेष्ठ कर्ण होता, पण न्याय भेटला नाही. कारण फक्त कुळ आहे. माझ्या भाषेत कारण फक्त बाप आहे. कळलं? अजून स्पष्ट सांगते. एवढी महत्वाची जागा आयुष्यामध्ये बापाची असते. ज्ञानाने, शौर्याने, विचाराने आणि नीतिमत्तेने कर्ण पांडवापेक्षाही श्रेष्ठ होता. परंतु पांडवाला न्याय भेटला, कर्णाला भेटला नाही. कारण आहे, पांडवाचा बाप माहीत होता, कर्णाचा बाप माहीत नव्हता. सत्ययुग असो नाही तर कलियुग, बापाला फार किंमत आहे. जीवनात उभा करणारा बाप आहे, उभा राहिल्यानंतर सावली देणारा बाप आहे. बापाची प्रतिमा इतकी मलित केली तुम्ही आम्ही. नाही, पोराला मारणारा बाप दिसतो. आईस लहानपणापासून सांगते, शाळेत जा बरं नाही तर बाप मारीन, आदेश कर नाही तर बाप मारीन, उन्हात खेळायला जाऊ नको नाही तर बाप मारीन. हो की नाही? तुम्ही आम्ही शिकवलं. पर गरज आहे नाही, तुम्हाला मारणारा बाप दिसतो, पण मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हे हळूच आईला विचारणारा बाप दिसत नाही. बाप हळूच विचारतो, का ग मारलं जाऊ दे पण त्यानं काही खाल्लं का ग? तो बाप असतो. रात्री बेरात्री आलात ना दरवाजा उघडणारा बाप असतो. तुमच्या लग्नात दिलेला हुंडा अजून सुद्धा तुमचा बाप फेडतोय, पण तुला कणाचीही खबर नाहीये. माझ्या बापाला 2 पोरी असू द्या, एक पोरगी श्रीमंताकडे दिली, एक पोरगी गरीबाकडे दिली. बाप श्रीमंत पोरीच्या घरी कधी जात नाही, पण जी गरीबाकडे दिली ना तिच्याकडे चक्कर टाकल्याशिवाय राहत नाही. गरजेला उभा असतो तो बाप असतो. जिथे आहे तिथे बाप जात नाही, पण जिथं गरज आहे तिथं गेल्याशिवाय राहत नाही तो बाप असतो. बाप असताना ताटात आलेली भाकरीची कदर कधी आम्हाला कळली नाही. बाप असताना घरात आलेल्या पाहुण्यांचा आदर कधी आम्हाला कळला नाही. बाप असताना घरावरच्या छताचं, खाली असलेल्या जमिनीचं मोल कधी कळलं नाही. बाप गेल्यावर कळलं, हे छत कमवायला, ह्या जमिनीवर उभा राहायला, ह्या ताटात भाकरी यायला आणि या पाहुण्या रावळ्यांनी आपल्याला चांगलं म्हणायला फार कष्ट लागतं. हे बाप गेल्यावर कळलं. हा कार्यक्रम याच्यासाठी नाही की आम्हाला सांगायचं आमचं आमच्या बापावर फार प्रेम आहे. हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की आम्हाला सांगायचं आहे आमचा बाप गेलाय, तुमचा असेल तर जपा, बाप गेल्यावर बापाची किंमत कळते. हा कार्यक्रम याच्यासाठी आहे. बाप म्हणजे साधी गोष्ट नाही रे. जेव्हा बाप घरी नसतो ना, संसार. कुलकर्णी म्हणून एक कवी आहे, फार सुंदर कविता आहे, थोडंसं आवाज दमवली. नसतो सखरी तुझी मान
जीव तुटका तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो, नसतोस घरी तुझी मान, जीव तुटका तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो, नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो, नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो, ही धरा दिशाहीन होते अन चंद्र पोरका होतो, नसतोस घरी तुझी जीव तुटका तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो. लेक माहेराहून आले, माहेराहून आलेली लेक आहे, इकडे तिकडे बघतीये, तोच दाराशी उभा असलेला बाप आज मी आले तरी दारात नाही. काय सांगू मी या घरदारा, तू सांग मज आता बाबा, काय सांगू मी या घरदारा, कसा निसटून गेला वारा, जसा निसटून गेला वारा, अश्रूच्या गळती धारा, नसतोस घरी तुझे जीव तुटका तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो, संसार फाटका होतो. फार मोठा झालं, नोकरी लागली आहे मला, फार मोठा झालोय, फार पैशाला कमी नाहीये माझ्याकडे, 4 माणसं 10 माणसं माझ्या पोटे पोटे करतात, पण बाबा हे सगळ्या सुखाचा काळ बघायला तू नाहीये रे. तू आम्हाला सुशिक्षित केलंस, तू आम्हाला मोठं केलंस, तू आम्हाला सुसंस्कृत केलंस, स्वतःचा देह जाळून स्वतःची चमडी जाळून आमच्या शरीरावर मांस चढवलंस. पण खरं सांगू ना, अजून झालो मोठा, गरज आहे का तुझी मला, ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनही झालो, अजूनही वाटतं तुझ्याच खिशातला पैसा खर्चावा, ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनही झालो, तुझं वाचून उमगून येते, तुझं वाचून जन्मच आडतो, तुझं वाचून उमगून येते, तुझं वाचून जन्मच आडतो, नसतोस घरी तुझी जीव तुटका तुटका होतो, बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो, संसार फाटका होतो, संसार फाटका होतो. किती मोठा झाला ना, गरज आहे. ज्याला बाप कळला नाही त्याला दुनियादारी सोडा, परमार्थ सोडा, त्याला सदा माणूसही समजला नाही. म्हणून अरे लय नका तुका म्हणे, माय बापे अवघी देवाचीच रूप आहे. हे मायबाप म्हणजे साधी गोष्ट नाही, आणि बाप तर नाहीच नाही. म्हणून जाणीव ठेवा, कदर करा. चुकतं कुठं माहित आहे दादा, तुमचे कलिग्स आले ऑफिसचे, तुमचे मित्रमंडळी आली, तुम्ही बापाला तोंडावर सांगता, बोलायचं कळत नाही तुम्हाला, लय पुढं पुढं करीत जाऊ नका. काय वाटत असेल त्या बापाला? साधी गोष्ट आहे दादा. एखादी गाडी घेताय, विचारा ना बापाला, का हो बाबा कुठली घेऊ? तुम्हाला काय वाटतं, तो सजेशन देईल? तो हाच म्हणणार, मला काय कळतं रे बाळा त्यातलं, तुला जी घ्यायची ती. पण हा मान त्याला याची अनुभूती करून देईल की मी अजून घरातली अडगळीची वस्तू नाही, अजून माझ्या घरात मला मान आहे. हे जे घर मी बांधलंय, ही जी माणसं मी जोडलेत, ती अजून माझी किंमत करतायत. हा मान त्याला जगण्याचं आयुष्य वाढवेल आणि समाधानानं जगू देईल. हा मान फार महत्वाचा आहे.
कारण स्वाभिमानाने जगणारा बाप होता तुमचा. हा मान त्याला घरात द्यायचा. लय बेकार अवस्था केली तुम्ही घरातल्या बापांची. लय तोंडावर घाण बोलता रे, बायकोच्या समोर उलट बोलता. काय कळतं रे तुला? अक्कल नाही त्याला. त्याला अक्कल नसती, तुला एवढा अक्कलवान केला असता का? त्याची पांढरी दाढी झाली म्हणून तुला दाढी आली, हे लक्षात ठेव. कळलं त्यालाच कळलं. आणि पाया पडतो तुमच्या. एवढेही वाईट वागू नका, नाहीतर या मंडपात बसण्यात मजा नाही. धर्म त्याला म्हणायचं ज्याला मायबाप कळले. धर्म त्याला म्हणायचं ज्यांनी आपल्यासाठी झटले, त्यांची जाणीव तुम्हा. मी पण कुणाला सांगायला लागले म्हणा, खरे 500,000वर मतदान करणारे आपल्याला जाती, आपल्याला मायबाप कळणार आहे का? आपलं कसं, माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी. बस, तुझी दाढी जळू दे पण माझी पिढी पेटू दे, अशातल्या जाती आपण. आपल्याला कोण म्हणलं तुला 10 लाख देतो बापाला झापट मार, आपण मारून या चाल. आपल्याला 10 लाख महत्वाचे आहेत. आपल्याला कोण म्हणलं धर्म बदल, तुला सरपंच करतो, आपण सरपंच वाचाल. धर्म बदलून वाचाल का नाही? गरज नाही आपल्याला धर्म, देव, देश, माय बाप. आपलं भरलं पाहिजे फक्त, बस. बिचारे कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना, ती सुद्धा विचार करीत असतील वर बसले बसले. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? एवढे प्रामाणिक लोक आहेत हे, एवढे प्रामाणिक लोक आहेत आमच्या देशात. आमच्या देशात 1000चं बंडल ज्याच्या खिशात, त्याचंच नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं महाराज. एवढ्या प्रामाणिक लोकांना मायबापाची सेवाची अपेक्षा करायची का? अरे एवढे प्रामाणिक लोक आहेत आपलं, एवढे प्रामाणिक लोक आहेत आपण. आपल्या भेनं पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहित आहे गावलं इमानी. एवढे प्रामाणिक लोक आहे आपण दादा. आणि आपल्याकडनं कुठं सेवेची अपेक्षा करता? मग कमीत कमी आपले दिवस तरी सांभाळा. झालं गेलं सोडून द्या, जाग्यावर या. कर्ण दाढी करत होते, भिकारी आला, काय द्यावं? सोन्याची वाटी भिकाऱ्याच्या हातात दिली, पाणी फेकून दिलं. वारीक कर्णाला विचारतोय, तुम्ही कर्ण आहात, तुम्ही दानी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, पण दानाचे काही नियम आहेत. दानाचा सगळ्यात मोठा नियम मी तुम्हाला सांगते. दान त्याला करा ज्याला गरज आहे. माजलेल्या लोकांना दान करत जाऊ नका. महाराज लोकांना सुद्धा लय म्हणायचं नाही. चहाच घ्या, दुधाचं घ्या, थोडं एक्स्ट्राच घ्या, ड्रायफ्रुट्सच घ्या. पाकिट घेतोय ती, काय कमी नाही त्याला. नाही तर खाल्लं मरण दहीवडीला, नाही मी आला खपन बारशीला. त्याला कमी साधा वारकरी, ज्याचं धोतर फाटलंय, शर्ट मळालाय, त्याला गरज आहे, त्याला द्या. तुमच्यासाठी तो पांडुरंग, हे लक्षात ठेवा. दान त्याला करा ज्याला गरज आहे. नाही त्याला घ्या घ्या म्हणायची गरज नाही. ज्याला गरज आहे तो घेतोच. नाही आम्ही दानही केलं. कोरोनाच्या काळात किलोभरच तांदूळ दिला, पण आका फेसबुक जाम केला. तो देतो तरी कशाला? करोड रुपयाचा बंगला बांधला, लोकांच्या डोळ्यात येऊन म्हणून बंगल्यावर नाव टाकलं. मातृपितृ छाया. ह्याच्या घरी मी जेवाय गेले, मातृवाटेवर पितृवाटेवर छाया खाटावर. आग लागो तुझ्या बांगल्याला. तू लिहितो कशाला रे? काम कमी दिखावा जास्त महाराज. एक तर करू नका, केलं तर सांगू नका. या हाताचं दान त्या हाताला कळलं नाही पाहिजे, हा दानाचा नियम आहे. वारीक विचारतोय, तुम्ही दानी आहात, कळलं नाही तुम्हाला? दान कधीच अधर्मतेनं आणि दान अधर्मतेच्या हाताने आणि अपवित्रतेने कधी करायचं नाही. एकतर तुम्ही आंघोळ केली नाही, वरनं तुम्ही डाव्या हाताने वाटी दिली, असं का केलं? कर्ण उत्तर देतायत. हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी विचार केला, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर प्राण गेला असता तर दानशूरतेला कलंक लागला असता. एवढ्याही क्षणाचा तुमचा आमचा भरोसा, एवढाही क्षण तुम्हा आम्हाला साधायचा आहे. मग तुकोबराय सांगतायत, विचार करावा लागणार आहे. कोण दिवस, कोण दिवस
नाही देहाचा भरवसा 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 व्रत कराये पाहते व्रत कराये नाही तरी गेला आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आता झालं गेलं सोडून न रे भसे व्रसे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभात चित्त रंजन सदैव नंद नंदनम भजे व्रजे कमंडनम समस्त पाप काय करा मनोजगर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंगरम सागरम नमामि कृष्णनागर भसे व्रते कमंडनम समस्त पाप खंडन सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वै हस्तक ओ पवित गोपिकम नमामि कृष्णनागरम भसे व्रते कमंडन समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन काय करा सोपं आहे हरिमुखे हे जरा अवघड केलं महाराज बरं का पुण्याची गणना काही नाही ठाईचं वैसुनिक करायचं आवडी अनंत पण मला एक कळत नाही एवढे सगळे उपास आहेत श्रावण सोमवार मार्गशीर्ष गुरुवार पौष रविवार मंगळवार बुधवार गुरुवार एवढं सगळं दिलं सोडून एकादशच का अभंग तुकोबारायांचा आहे इथं विठ्ठल कुळीचं दैवत विठ्ठल वीत गोत चित इथं माहेर पंढरपूर व्रत एकादश मायबाप पांडुरंग बास द्वितीय मार्ग नाही मग अभंग तुकोबारायचा तुकोबाराय सांगतात जाणार पण कुठे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट पण तिथं गेलं ना मोक्ष मोक्ष हो अहो माहेर आहे जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला माझ्या मुलाच्या माझ्या मुलाच्या घराला जाते माहेराला 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 कुठलं माहेर जाईन गे मायत या पंढरपुरा 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 भेटेना माहेरा आपुलिया आपुलिया जाईन गे मायत या पंढरपुरा 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 मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकेल सुका लागी करशी तळमळ पंढरीशी जाय एक वेळ मग तो अवघाची सुकृप होशी म्हणजे अरे मोक्षाचा मार्ग तुला सापडेल
ती पंढरपूर आहे. इथे प्रत्येकाला जागा आहे. या रे लहान थोर याती बदत्या सकळांसी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार. इथे जागा आहे. खटनट यावे शुद्ध जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती. इथे प्रत्येकाला जागा आहे. फक्त काय ज्यामुखी निदान पांडुरंग. निदान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाम जरी असेल तरी मोक्ष आहे, तरी कल्याण आहे. म्हणती जे वाचा तया मोक्ष ही ताकद आहे. मग काय करा? काही नाही महाराज, फक्त प्रेमाने भगवंताचं नामचिंतन. हे ज्याला कळालं त्याला मोक्ष मार्ग सापडला. अवघडात जायचं नाही, सोपं आहे. कसं मी तुम्हाला सांगते. पुरुष मंडळी हात वरी करा, हात वरी करा. पुन्हा एकदा सांगते. कीर्तनात जेवढे पुरुष आहेत ज्याला वाटतंय की मी हाय त्यानं वर करा, ज्याला डाऊट आहे त्यानं राहू द्या. कामासाठी आलंय. पोरगी कशी असं टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. नाकाच्या जागेवरच नाक आहे र, डोळ्या जागेवर डोळे. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला येत जाऊ नका. कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला येत जा, कारण कीर्तन ही परंपरा महत्वाची आहे. कीर्तनकार छोटा मोठा नावाजलेला गाजलेला असा काही नसतो. कीर्तनकार कीर्तनकार असतो. बास एवढंच कळलं. चला प्रेमानं सांगते, ऐकत जा. आता यांचं झालं, त्यांचं काय? सर्व स्त्रियांनी हातवरी करायचं. जय 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 हरि जय जय हरि 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 जय 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 हरि जय 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 हरि जय 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 पंढरीनाथ भगवान की, मौली दानेश्वर महाराज की, जगतपुरकार शांति ब्रह्म एकनाथ महाराज आज के आनंद की, अपनी माता पिता की, भारत माता की, धर्म की. नाही तर आपली नाचतात ना कलवरीकडे बघू बघू. जेवढी कलवरी सुंदर तेवढा डान्स भारी. जा भक्ती सतू माझ्याकडे, मला भिकारी झाल्यासारखं. आमदार व्हायची लायकी नाही रे. आणि पोरीच्या पायात आमदार झाला असा मी तरी अजून ऐकलं नाही महाराज बरं का. भिकारीलाही बघितले. माझी तरुण मंडळीला विनंती, भावांनो बहिणीसारखी आहे, नाव कमवा. ह्या कलियुगात जर खिशात पैसा नावात प्रसिद्धी नाही ना, कुत्रं खात नाही. जर तुमच्या खिशातला पैसा संपला ना, तुम्हाला वाटतं अख्खं गाव माझं मित्रमंडळ आहे. नुसता आपला बड्डे आला ना, बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा. येडे आहेत तुम्ही. क्वार्टरी पुरते कोंबडी पुरतं गबाळ हे द्यायचं बंद केलं ना, हे जनावर तुमच्या मातीला सुद्धा येणार नाही ते महाराज. स्टेटसन हे या भाई अंगाच्या नादी लागू नका. नाव कमवा, हे वय आहे तुमचं नाव कमवायचं. जिद्द ठेवा. राजकारण वगैरे नंतर करा रे. ते कार्यकर्ते वगैरे व्हायचंय तर मावळे व्हा. गरज कार्यकर्त्यांची नाही, मावळ्यांची आहे. राजकारण करा, पण राजकारण वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. पण एक वय येऊ द्या, स्टेबल व्हा, स्थिर व्हा, पैसा कमवा, नाव कमवा, मायबापाला थाटात जगवा, मग राजकारण करा. 25-26च्या पुढे राजकारण करा. हे 20-25 हे वय राजकारण करायचं आहे का? साहेब 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 भिकारी आहे का? पाया पडतो का साहेबाच्या? हे करा ना दादा, आपण वय तर बघा. अरे वय आहे का तुमचं? आता माझे मावळे काही डंगरे होते का?
पण स्वराज्य निर्माण केलं ना दादा, ताकद आहे ना. सगळीच पोरं वाईट नाही. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्तामध्ये पंक्ती वाढायला असतात. काय स्वार्थ आहे सांगा? पैसे देतो आपण त्यांना. शिवजयंती दणक्यात करतात, गणपती बसवतात, आंबेडकर जयंती, प्रत्येक जयंत्या स्वाभिमानाने करतात. करतात की नाही? काय काय फायदा आहे का त्यांचा काय त्यात? पण धर्माची जाणीव आहे, देशाची जाणीव आहे म्हणून तर करतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या सामर्थ्यावर मायबापाला थाटात जगवतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात. अरे कौतुक वाटतं दादा, काय वाटू नये? अभिमान वाटायची तरुण मंडळी माझ्या महाराष्ट्रात आहे. मग वाईट वाटतं त्या कडूंचं जे गर्लफ्रेंडला घेऊन गाड्यावर जातात. वर जाऊन तिला काय इतिहास सांगतो रे? तिथला एक एक दगड राखताना माकला हे जनावर त्याच्यावर दिल काढितो. त्या दिलात बांध, तो बांध तुला घातला पाहिजे. तू भेट फक्त मला. तुम्हाला गड किल्ले काय बापाची इस्टेट वाटली का? का तुमच्या आजानं 7 बारा नावावर गेलता? अरे पोरगी म्हणून सांग.